तुम्हाला का दिसलं नाही गेल्या 5 वर्षात? आज माझं शिवराज पुकळेला सुद्धा सांगणं आहे, आपण कोल्हाय, आपण वाघाच्या नादाला लागू नका. जबड्यात जर गेला तर दाबल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जागवा, हा इशारा असेल आमचा. शिवराज पुकळेला वाटलं राम सातपुतेला चेअरमन साहेबांनी इशारा दिला, पण माझं सुद्धा त्याला सांगणं आहे की बाबा, समाजात तुझं बोलणं योग्य वाटत नाही असं मला वाटतं, आणि हा माझा पण तुला इशाराच असेल. नमस्कार, टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत राष्ट्रवादीचे युवा नेते तथा आमदार उत्तमराव जानकर यांचे समर्थक लहू पाटील यांच्या बरोबर. प्रथमतः टॉकेट इन मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. खरं तर परवा माळशिरस येथील अॅट्रॉसिटीची घटना असेल आणि आपल्या भागातील नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते शिवराज पुकळे यांची परवा एका युट्यूब चॅनलला मुलाखत झाली. तो सर्व संदर्भ घेऊन आम्ही तुमच्याशी बातचीत करणार. काय कशा पद्धतीचं टीका टिप्पणी आणि कशा पद्धतीचं राजकारण अलीकडच्या काळात होताना दिसते? काय तुम्ही राष्ट्रवादीचे नेते आहेत, आमदार उत्तमराव जानकर समर्थक आहे, तुमच्या काय भावना आहेत? माझा पहिला प्रश्न आहे पत्रकार साहेब, अहो नेता कुणाला म्हणायचं? ज्या व्यक्तीनं ग्रामपंचायतचं एक 200-300 मतदारात निवडणूक सुद्धा लढवली नाही, अशा माणसाला जर तुम्ही त्याला नेता म्हणून जर म्हणताल, अहो शून्य कार्यकर्ता आहे. आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, उद्या परवा चेअरमनकडे जायचं, अंधारात संध्याकाळी जाऊन भेट घ्यायची, कुठेतरी एखादा फोटो जयंत पाटील साहेबांसंग काढलेला रात्रीचा तो फोटो समोर घ्यायचा, कुणातरी मोबाईलवर टाकायचा, त्या मोबाईलवर व्हायरल करायचा, पाटील साहेबांसंग अंधारात चर्चा, राष्ट्रवादीत प्रवेश, भाजपमध्ये प्रवेश. ह्या लोकांचा काय म्हणजे ही राजकीय यांना पार्श्वभूमीच नाही. पहिली गोष्ट, एक त्यांना एक समज आहे त्यांचा की आपण आक्रमकता दाखवली की काहीतरी घडल. काल परवा जानकर साहेब जी बोलले त्या तुमच्या म्हात्रे कंपनीच्या म्हात्रेंवरती जे काय अन्याय झाला त्याच्यावरती जे बोलले, अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. कोण कोण बोलणार तुम्ही मला सांगा? आज तो व्यक्ती सकाळी 10 वाजल्यापासून जर 5 वाजेपर्यंत ह्यांच्या बरोबर जर समोर थांबला असेल तर त्याची काय अवस्था झाली असेल मला तुम्ही सांगा. एखाद्या व्यक्तीला काय ट्रेस आला असेल, त्याला त्याच्यामध्ये अटॅक सुद्धा येऊ शकतो. लक्षात ठेवा, आपल्याला एखादा माणूस त्रास देत असेल तर त्याच्यामध्ये जर त्याचं बरं वाईट काय झालं असतं तर या हरिपालव्यासारख्यानं काय केलं असतं. मी आज शिवराज पुकळेला एक गोष्ट कळत नाही, आपली उंची किती, आपण बोलतोय किती, मर्यादा असावी, कुठल्याही गोष्टीची मर्यादा असावी. आज जानकर साहेबांवर बोलायला मला सांगा, माळशिरस तालुक्यात मला नाही वाटत कोण बोलला असेल आणि बोलणार पण नाही. भले विरोधक असू द्या, पण जानकर साहेब बोलणार नाही. त्यांचा आदर आहे, त्यांच्यावरती प्रेम करतात. भले ती मतदार दुसरे जे असतील, पण चेअरमनवर 100% ती प्रेम करतात, एवढं नक्की. कारण चेअरमननी सुद्धा परवा उल्लेख केला की माझा कार्यकर्ता असो अगर नसो, त्याच्यावरती जर अन्याय झाला तर मी त्या ठिकाणी उभा आहे. नाही, पण शिवराज पुकळे या भागातले भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आहेत, पाहण्यासाठी त्यांचा लढा वगैरे आहे. परंतु अलीकडच्या काळात त्यांनी जे हे स्टेटमेंट केलंय हे खरं तर आता आमदार जानकर समर्थक म्हणून तुम्ही त्याची प्रतिक्रिया देताय, परंतु असं एक तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत असं बोलणं त्यांच्याकडून किंवा एकेरी भाषा ते जरा थोडस कसं, ज्ञान कमी असलं की असं घडतं. वय कमी, ज्ञान कमी, सद्बुद्धी देवानं जशी दिली त्या पद्धतीनं माणूस बोलतो. ह्या शिवराज पुकळेनं याच्या कुलसुमीची शपथ वाहून सांगायचं, राम सातपुते 2 टर्म उभा राहिलेत आणि 2 टर्मला मी खरोखर त्या माणसाला मतदान केलंय, त्याचा साक्षीदार मी आहे. ह्या व्यक्तीनं एकदाही मतदान केलेलं नाही. आता पंचायत समिती, जिल्हा परिषदचे इलेक्शन येते आणि मला तिकीट मिळावं म्हणून ही राम सातपुतेचा याला पुळका आलाय. राम सातपुते बद्दल ह्या पिलूच्या स्टँडवर कितीतरी वेळा विरोधात बोललेला हा माणूस आहे. ह्यानं या पॉइंटला सांगितलंय, इथं गणपतीचं कार्यक्रम होतं आणि तिथं
जानकर साहेब स्वतः होते त्यावेळेस त्यांचं भाषण ऐका उकळीचं. त्यावेळेस काय बोलला, माझा गणपती फलटण मध्ये आहे, मी इथल्या कुठल्या गणपतीला मानत नाही, मी राम सातपुतेचं नाही, मी निंबाळकर साहेबांचा आहे. अहो आता त्यांच्या लक्षात आलंय की माळशिरस तालुक्यातलं भाजपचं जी काय शिटा वाटप करायची त्या तिकीट द्यायची ती फक्त सातपुते साहेबाकडे आहे. म्हणून सातपुते साहेबाचा त्यांना पुळका आलाय. ह्यांनी सातपुते साहेबाला सुद्धा मतदान केलेलं नाही. कारण ही जो आमदार होईल त्याच्या बाजूला पलटी मारायची ही यांची स्टेटस आहे, ह्यांची टॅटेशी आहे ती. मी स्वतः पाहिलेला आहे. ज्यावेळेस निकाल तिकडे चालू होता पहिल्या टर्मला गेल्या वेळेस, सातपुते साहेब ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस पहिल्या वेळेस त्यावेळेस पिलूच्या स्टँडवर जिकडं जो आमदार होईल त्या बाजूला आपण जायचं असं त्यांनी एक मनात ध्येय ठरवलं होतं. मला किती वेळा बोललेत, मी जानकर साहेबाबद्दल माझं प्रेम आहे, असं आहे तसं आहे, मी साहेबांचंच काम केलंय. मग तू आज राम सातपुतेचं कुठनं तुला पुळका आला? उभाच राहायचं आहे, राजकारणच करायचं आहे, तुझ्या रक्तातच राजकारण आहे, तर तू राजकारणाच्या लेवलनं राजकारण कर. घरात 5 पक्ष येतं त्याच्या. नाही पण परवा जे माध्यमांना आमदार जानकर साहेब बोलले की बाबा तालुक्यातल्या कुठल्या जर माणसावर अन्याय झाला तर मी एक कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी मी त्यांच्या पाठीमागे राहणार आहे. राणा जानकर साहेबांनी जरी चॅनलला बोलले असले तर ते तालुक्याच्या हिताचं सर्वसामान्यांच्या हिताचंच बोलले होते. अगदी उत्तमराव जानकरांच्या बंगल्यासमोर बाळ कुत्र सुद्धा नसतं, लोक नाहीत वगैरे ही ह्याच्याबद्दल कसं बघताय तुम्ही? अहो साहेब, मी किती वेळा बघितलंय त्याला. ती आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी डायरेक्टर आहेत बघा, गाडगे, काय नाव लक्षात येणं माझ्या, दादासाहेब गाडगे. दादासाहेब गाडगेंना तुम्ही आता लाईव्ह फोन लावा आणि विचारा. त्याचा एक मित्र आहे, ती आतमध्ये गरुडावर जातो आणि हा बाहेर ती येईपर्यंत वाट पाहतो. त्यावेळेस त्याला तिथं बसून त्याच्या डोळ्याने दिसत असेल की त्यांच्या दारात कुत्रं येतं का माणसं येते, ती काय येतं ती त्याला कळेल की. कशाला लागा आपण इरोळा गरुडाबरोबर सरपटणाऱ्या इरोळ्याने गरुडाबरोबर कुस्ती खेळायची, त्याच्या जर पायात जर घावला पिवला तर कधी कुठं जाचाल काय करचाल काय माहित नाही. कशाला तुम्ही कुणाची बरोबरी करताय? काय गरज आहे तुमची बरोबरी करायची? अहो तालुक्यात आज काल तुम्ही लाईव्ह बाईट दिली. मी रात्री 11 वाजता यांचं लाईव्ह बाईट बघितल्यानंतर ती जी भाजपप्रेमी जी लोक आहेत त्यांचे पण मी स्टेटस बघितलं. एकाचाही ह्या व्यक्तीनं बाईट दिली म्हणून स्टेटस ठेवला नाही. म्हणजे ह्या व्यक्तीला ते कुठल्या भारतीय जनता पार्टीची पिलीव भागातली का? पिलीव भागातली भारतीय जनता पार्टीच्या पोरांनी एकाही कार्यकर्त्याने त्याचा स्टेटस ठेवला नाही. ह्याची लायकी ती जिथवर आहे तिथवरच तो आहे. ह्याची लायकी ह्याच्यापेक्षा जास्त नाही. आम्ही पण म्हणत होतो आमच्यातला एखादा कार्यकर्ता नेता व्हावा, पण हा नेता होण्याच्या मापाचा नाही. का तर समाजात जी त्याला काय आता 25-30 मतं पडणार होती ती सुद्धा त्यानं कमी करून टाकली. गरुडाच्या नादाला लागणं म्हणजे इरोळ्याने सोपं नाही हो. जर गरुडाच्या पायात जर साप सर पडला आणि त्या गरुडाच्या पायात घावला तर तो उंच किती ठिकाणी जाईल आणि कुठून कुठं पडल सांगता येणार नाही. त्यामुळं इरोळ्यानी गरुडाच्या नादाला लागून एवढंच मला सांगायचं त्यांना. ह्याच्या पलीकडे मला त्यांना जास्त काय सांगू वाटत नाही. कारण ती काय नेता नाही, तो कार्यकर्ता आहे. नेता अजिबात नाही. कधी ग्रामपंचायतला उभं राहिलेलं नाही, कशाला उभं राहिलेलं नाही. यायचं पिलूच्या स्टँडवर आपली उभं राहायचं आणि हवा करायची निघून जायचं, एवढं त्यांचं काम आहे. त्यांचं कार्य काहीच नाही. आमच्या पिलीव पंचक्रोशीतनं पंचायत समितीला 4-5 तयार झालेली असते ती, जिल्हा परिषदला 4-5 तयार झालेली असते ती. पण कसं असतं, ज्यावेळेस आपण एका ठिकाणी बसतो त्यावेळेस तिथं गिनलं जातं कुणाला उभा करायचा आहे, कुणाला तिकीट द्यायचं आहे, का त्याची लोकांना कोण चालेल अशा हिशोबानं तिकीट दिलं जातं. म्हणजे तुम्ही लय हवेत आहे किंवा तुमचं लोकांच्या संपर्कात आहे म्हणून तुम्हाला तिकीट दिलं जात नाही. त्या लोकांचं काम काय केलंय तुम्ही? मला एवढंच सांगणं या भाजपच्या कार्यकर्त्याला की तुम्ही काम करा हो. तुम्ही पिलीवच्या स्टँडवर डिवायडर इथून 1000 फुटावर डिवायडर नाही. मग त्या कंपनीनं काय केलं, आम्हीच त्याच्यावर तक्रार केली. मी स्वतः केलेली आहे तक्रार
त्यांनी ती मी म्हणलं एक तर तुम्हाला डिवायडर टाकायला जुळत नसेल तर तुम्ही ती मधला पॅच आहे ती प्लास्टर करून घ्या तात्पुरता. परत तुमचा डिवायडर आल्यानंतर ठीक आहे. त्यांनी तिकडून सुरू केलं त्या पोलीस स्टेशन पर्यंत आलं तिथं त्यांनी स्वतः ह्या शिवराज पुकळेनं बंद पाडलं. आज रोज इथं 5-10 पोरं अतिशय ऐका 5-10 पोरं इथून पडत आहेत. ती कट आहे आणि त्या कटाला बरोबर धडकतात. मोटरसायकल पडती, 4 चाकी वायबल होती. मला सांगा चांगल्या कामाला तुम्ही प्राधान्य देत नाही, तुमचं सरकार आहे, मग का डिवायडर झाला नाही? नाही, अतिशय महत्वाच्या मुद्द्याला खरं तर पाटील तुम्ही हात घातलेला आहे. इथं राजमाता अहिल्यादेवी चौक आहे. इथं कर्मवीर भाऊराव पाटील मोठं विद्यालय आहे. विद्यालय आहे. अतिशय महत्वाचा रहदारीचा चौक आहे. गेली अनेक वर्ष खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने आता कसं केंद्रात राज्यात त्यांचं सरकार आहे. ही जी अपुरी रस्त्याची कामं आहेत, ही रस्त्याची कामं आणि महत्वाचं म्हणजे पिलीवचा हा जो चौक आहे, इकडे जवाहरलाल विद्यालय संस्था आहे, लहान लहान मुलं जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. अतिशय अपघाताचं सुद्धा प्रमाण इथं वाढलंय. खरं तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा इथल्या स्थानिक नेतृत्वानं युवक नेत्यांनी खरं तर पुढाकार घेऊन एक काम मार्गी लागावं खरं तर. आणि राजकारणात टीका टिप्पणी होतील, पण सर्वसामान्य माणसासाठी खरं तर काम जे करतील त्यांची आगामी निवडणुकीमध्ये खरं तर त्यांची म्हणजे लोक गणतील ही परिस्थिती आहे. बाकी आमदार उत्तमराव जानकर यांच्याबद्दल खालच्या लेवलची टीका होते किंवा चेष्टेचा विषय वगैरे बोललं जातं त्यांच्या नेतृत्वात, याबद्दल कसं सांगा? मला त्या विषयावर लय बोलायचं नाही. तालुक्यानं ठरवलेलं आहे. तुम्ही मला सांगा चेष्टेचा विषय त्या जानकर साहेबांवर टीका करायला तुम्ही लोकसभेपासून पाक नगरपालिकेपर्यंत बघा. जनतेनं दाखवून दिलंय सोलापूर जिल्हा एवढा दूधखोळा नाही. आज जानकर साहेबाचं किती वजन आहे की सोलापूर जिल्ह्यानं दाखवून दिलंय, भाजपला दाखवून दिलंय, म्हणजे सर्व पक्षाला दाखवून दिलंय. असं काय नाही की हा उत्तमराव जानकर कोण आहे ती महाराष्ट्राला माहित झालाय. त्यामुळे ह्यानी कुठं खाली चेष्टेचा विषय असा त्या गोष्टीला आपण मानतच नाही. ती चेष्टेचा विषय आहे का नाही ती जनतेने दाखवून दिले हो. आणि तुम्हाला उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला शेवट आहे तुमचा. त्या दिवशी मात्र बीड मध्ये चांगल्या लोकांना मी नाव ठेवणार नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांसारखी लोक त्या ठिकाणी होऊन गेलेत आणि अजून पण काय लोक आहेत. पण अशी काय ही वाल्मिक कराडासारखी लोक जन्माला आलेत की स्वतःचा जिल्हा सोडलाय, स्वतःचा तालुका सोडलाय, दुसऱ्या तालुक्यात थायमान घातले. आता ही काय जनतेला सांगायची गरज नाही. आता एक 5-10 मिनिटापूर्वी खाली चर्चा अशीच झाली तर तिथं सुद्धा त्यांनी सांगितलं की ती माणूस दिसला तर टोकर आलतंय का, तर त्या लोकांनी एकच करायला पाहिजे. ठीक आहे विरोधक आहे, विरोधकाच्या लेवलनं विरोधकाला अहो तुम्ही अरे रवीची भाषा वापरताय, तुम्हाला कळतंय का काय बोलताय तुम्ही काय नाही. हा तुम्ही सांगताय जानकर साहेब ज्यावेळेस मोहिते पाटलांना शरण गेले आणि मग आमदार झाले, मला सांगा पहिल्यांदा कोण शरण गेलो? नाही या करंगळीला कुणाच्या धरलो यांनी? ज्यावेळेस तुम्ही आमदार झाला या माळशिरस तालुक्यात त्यावेळेस मोहिते पाटील आणि के पाटील ह्या दोघांच्या 2 करंगळ्या धरल्या तुम्ही आमदार झाला. अहो तुम्ही ह्या जनतेला दाखवून द्या आम्ही करंगळी त्यांच्या काढून घेतोय म्हणून दाखवून दिलं तुम्ही आज. पण तुम्हाला सांगतो तिथं तुम्ही करंगळी काढायला गेलाय, तिथं 2 करंगळ्या उभा आहेत त्या. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्हाला त्याचा खूप त्रास भयानक होणार आहे, तुमची झोप उडणार आहे. ह्या तालुक्यात जी परंपरेनं राजकारण आलंय तसंच चालणार. नवीन राजकारण करायला गेला तर अजिबात होणार नाही. आणि ही उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद झाली ना बघा तुम्हाला गणित वेगळं दिसणार आहे या तालुक्यात. तुमचा जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती असेल, काय एकूण कसं वाटतंय तुमचा राष्ट्रवादीकडे म्हणजे एकूण वातावरण कसं आहे? आता यांचं आता बघतोय मी प्रवेश 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 बघा. पिलीव मधल्या 2 व्यक्तींचा प्रवेश असला की फळवणीची लोक येत आहेत, तांदळवाडीची येत आहेत, माळशिरसची येत आहेत, सुळेवाडीची येत आहेत, इकडे म्हणजे बाहेरची लोक येत आहेत. ज्या गावातल्या व्यक्तीचा प्रवेश आहे तिथली गर्दी वाढायला पाहिजे. त्या जी व्यक्ती भाजपमध्ये प्रवेश करतोय त्या व्यक्तीनं तिथली लोक गोळा करायला पाहिजे. तिथली लोक किती जाते ते बघा. म्हणजे ती व्यक्ती त्याचं काहीतरी अडलंय म्हणून जाते. उद्या मतदानाला त्यांच्याकडे नाही. त्यांनी त्याची काळजी करू नये. त्यांनी किती हवा करू द्या. मला माहित आहे आज आमच्या नळाच्या वरची मुजावर वस्ती असेल किंवा ही पिलीव मधली काय असतेली बघा तुम्ही, यांनी जी काय प्रवेशांचं चालू आहे ते अजिबात नाही. त्यांनी डोक्यातनं काढून टाकाय. हा ठीक आहे
आता याने आश्वासन दिलं मी पूल करून देतो, मी रस्ता करून देतो. लोक काय म्हणते ते हो? लोकांना काय पाहिजे? गरज पाहिजे. आज काय तुमच्या घरचं तुम्ही आणून देत नाही, म्या दिलं, म्या दिलं, म्या दिलं. अहो, कुठलाच नेता, कुठलाच कार्यकर्ता त्याच्या घरचं आणून देत नसतो. आज सरकारचा निधी आहे, आमदार निधी आहे, फंड आहे, बारामती आहे, पालकमंत्र्याचा निधी आहे. तोच निधी टाकलाय, तुमच्या घरचं पैसे आणलेले नाहीत. तुम्ही जी म्हणताय आम्ही निधी दिला, निधी दिला, निधी दिला. अरे निधी दिला म्हणजे कुठला दिला, कुणाचा दिला? आमचं तर नेलेलं आहे की तीच माघारी आलंय, तीच रोडवर वाचताय तुम्ही, दुसरं काय करताय? पण तुमचं कामच आहे, तुम्ही कशाला आमदार खासदार होताय? मग तुमचं ती काम आहे, तुम्ही ती केलंच पाहिजे. आणि तुम्ही तर काय सरकारमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला करायला काय अडचण नाही, तुम्ही करा आणि केलं पाहिजे. मी या मताचा आहे. मग ती राजकारणी विरोधातली असू दे, नाही तर बरोबरची असावी, चांगला असावं, त्याच्यात काय बदल नाही. फक्त तुमचं जी काय वागणं चाललंय या माळशिरस तालुक्यामध्ये, ती वागणं बरोबर नाही, ती जनतेला न पटणार आहे. छोटासा कार्यकर्ता सुद्धा चुकीचं बोलायचं चालू केलंय त्यांनी. त्या चुकीच्या बोलण्यानं त्यांचं भविष्य बघा, त्या व्यक्तीचं नुकसान होणे. तुम्ही त्याला वेगळ्या वळणावर नेऊ नका, चांगल्या वळणावर न्या. नक्कीच खरं तर पाटील शेवटचा प्रश्न आहे. त्या मुलाखतीमध्ये संपूर्ण मुलाखतीमध्ये असे शिवराज फुकळे बोलले की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्या पायाखालची वाळू घसरलेले माळशिरस तालुक्यामध्ये ऑपरेशन लोटस सक्सेस होताना दिसतंय. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक प्रवेश व्हायला लागलेत. याबद्दल थोडक्यात काय सांगा? वाळू सरकली का नाही ती फक्त तुम्हाला कळते. तुम्ही सांगा मला, पत्रकार साहेब. गेल्या 5 वर्षामध्ये रामभाऊ सातपुते आमदार होते. मग मला एक सांगा, त्या आमदारकीच्या कालखंडामध्ये ती गावागावाला किती भेटी देत होते? नव्हते देत. त्यांचं काम वरच्या लेवलला होतं, वर त्यांना जबाबदारी होती, ती त्यांचं काम करत होती. एखादा निर्णायक कार्यक्रम असेल तर त्या पॉइंटला तेवढे यायचे, म्हणजे ती जबाबदारी होती म्हणून, ती त्यांचा नाईलाज होता. एखाद्या गावचा सरपंच झाला म्हणजे त्यानं काय रोज त्या गावात फिरणं, त्या घरोघरी गाठी घेणं असं नसतंय. ती जबाबदारी असती. त्याच्यामुळं काय माहित आहे का, तुम्ही आज माझे आमदार आहे, तुम्ही मोकळा आहे, तुम्ही काय रोज सवाशणी असणाऱ्याच्या घरी जाणार आहे, त्याचा काही विषय नाही. पण तुम्ही गेल्या 5 वर्षात जी आता तुम्ही ठोका लावलाय, रोज उद्घाटन, रोज प्रमा काढले, ते ही केलंय, ती केलंय, ती रस्ते, तुम्ही गेल्या 5 वर्षात काही केलं नाही. तुम्हाला का दिसलं नाही गेल्या 5 वर्षात? आज माझं शिवराज फुकळेला सुद्धा सांगणं आहे, आपण कोल्हाय, आपण वाघाच्या नादाला लागू नका. जबड्यात जर गेला तर दाबल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जागा व्हा, हा इशारा असेल आमचा. शिवराज फुकळेला वाटलं राम सातपुतेला चेअरमन साहेबांनी इशारा दिला, पण माझं सुद्धा त्याला सांगणं आहे की बाबा, समाजात तुझं बोलणं योग्य वाटत नाही असं मला वाटतं, आणि हा माझा पण तुला इशाराच असेल. नक्कीच. अतिशय थोडक्यात कालच्या आमदार उत्तमराव जानकर यांच्या मुलाखतीवरनं भाजप युवा नेते शिवराज फुकळे यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली, आणि त्यानंतर माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये ही उडालेली चर्चा आपण आज राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार उत्तमराव जानकर समर्थक लहुल पाटील यांच्याबरोबर चर्चा केली.